पुन्हा चालना द्यायची हा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे निर्णय घेतले. शेतकरी आपला मायबाप आहे. आज शेतकऱ्यांसाठी आपण किती योजना केल्या. 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या योजनेवर आपण दिले. 12,000 रुपये आपल्या मोदी साहेब 12,000 रुपये देत होते. 12,000 रुपये आपण वर्षाला आणखी त्याच्यामध्ये टाकले आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना केली. पीक विमा योजना आपण त्यामध्ये देखील सगळे पैसे 1 रुपया शेतकऱ्यांना भरायचा, बाकी आपण भरायचे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. आपण अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या. माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण झालं, लेक लाडकी लखपती झालं, 50% ST मध्ये सवलत झाली. मगाशी राजश्रीताईंनी सांगितलं की मुलींचं उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे. खरं आहे ते. मला रात्री जेव्हा ती बातमी कळाली 50% पालकांना भरता येत नाही, त्यांची जी तळमळ तगमग त्या मुलीने पाहिली आणि आत्महत्या केली. मी चंद्रकांत दादांना फोन केला, उच्च शिक्षण मंत्री होते. मी म्हणालो जर आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्याचा सत्तेचा उपयोग काय. आणि आम्ही निर्णय घेतला, ज्यांना 50% फी मिळत होती त्यांना 100% फी करून सवलत देऊन टाकली. हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने सरकार सर्वसामान्यांचं आपण काम आणतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून माझी ओळख निर्माण झाली. बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पद पुन्हा येतात. पण बाळासाहेब म्हणायचे नाव गेलं तर परत येत नाही आणि ते आम्ही पाळलं. आणि म्हणून मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदापेक्षा या राज्यातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली. ही सगळ्यात मोठा मान मिळाला आहे. सर्व पदांपेक्षा ही ओळख सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, इथं सगळ्यांनी कोणी कोणी काय काय सांगितलं. हळदीचं तर मी सांगितलं ते सुरू होणार. इथं MIDC पाहिजे. अरे MIDCचा मंत्री आपलाच आहे. पाणी पुरवठा गुलाबराव आहे. गुलाबराव पाटील या भागामध्ये कुठे कुठे पाण्याची योजना पाहिजे ते बघा. नांदेड मधले रस्ते नगरोत्तांमधून आपण करू. बालाजीने मगाशी सांगितलं, बोंडारकरांनी सांगितलं, आपल्या बाबूराव यांनी सांगितलं. आता बाबूराव गाणं बोलत बोलत खरं विधानसभेत पोचलेला. त्यामुळे तुमच्या या मतदारसंघात आणि त्यांच्या पाठीशी वरच्या सभागृहात विधान परिषदेमध्ये हेमंत पाटील बसलेत. त्यामुळे मला वाटतं मी काही या योजनांचा उहापोह करत नाही, पण एवढंच सांगतो की मराठवाड्यामध्ये आम्ही 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली. पश्चिमी वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवतोय आणि नांदेडच्या विकास आराखड्याला देखील आपण मान्यता देतोय. समृद्धी महामार्गामुळे देखील या भागाला सुबत्ता येते. नांदेड जालना हा रस्ता करतोय. कोणाचे काही पैसे राहिले असतील तेही तात्काळ दिले जातील. कुठल्याही शेतकऱ्याला लाभापासून वंचित आम्ही ठेवणार नाही. आणि म्हणून या भागाचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या भागासाठी जे जे काही करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे एवढंच मी सांगतो. आणि म्हणून शिवसेना, गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक. कारण शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे, शिवसैनिकांवर विश्वास आहे. कधी संकटामध्ये धावून जाणारा शिवसैनिक
कोविड मध्ये मी पाहिलं या महाराष्ट्रातले शिवसैनिक लोकांना वाचवत होते. हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांच्या मदतीला फिरत होता. माझे सर्व आमदार खासदार तुम्ही कार्यकर्ते देखील स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकांना मदत करताना मी पाहिलं. त्यामध्ये काही शिवसैनिक आपले कार्यकर्ते त्यांनी लोकांना मदत करताना जीव गमावला. ही शिवसेना आहे, ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे, धर्मवीर आनंदगे साहेबांची खरी शिवसेना आहे. आणि म्हणून या पुढे आपल्याला पुढच्या ज्या निवडणुका आता लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगर परिषद नगर पंचायती महापालिका ज्या ज्या निवडणुका येतील तिथं आपल्याला या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा. त्यासाठी तुम्ही मजबूतीने काम करा. तुम्हाला एकच सांगतो, आपल्या सदस्य नोंदणी हेमंत इकडे सदस्य नोंदणीचं काय चालू आहे, सदस्य नोंदणी करा. तुम्हाला लोक वाट पाहतायत कधी शिवसैनिक येतोय आणि आमची नोंदणी करतोय. आज एवढं काम आपण केलंय, एवढ्या योजना. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणजे सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे, तेव्हा माझ्यासोबत माझे सहकारी देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते, आम्ही टीम म्हणून काम करत होतो. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्र जे मुख्यमंत्री आहेत, मी आता डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आज आपल्याला सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा हा डेडिकेटेड टू कॉमन मॅन हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे, 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले, ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकले, त्याच्यामध्ये हार्डल टाकले, त्याच्यामध्ये स्टे दिले, काम बंद पाडली, ती आम्ही सुरू केली. एकीकडे प्रकल्प उभे केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. आज लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, शेतकरी सन्मान योजना काढली, आज युवकांना प्रशिक्षण भत्ता दिला, आज वयस्करांना वयश्री योजना केली, किती योजना केल्या. आतापर्यंतच्या इतिहासात 2.5 वर्षात एवढे निर्णय घेतले माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एवढे निर्णय घेतले नाही. इतिहासात नोंद होईल 2.5 वर्षाची असे निर्णय घेतले तुमच्या एकनाथ शिंदेने. आणि म्हणून मला त्याचं समाधान आहे, मला आनंद की 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं. एक दिवसात 8-8, 10-10 सभा घेतल्या, बैठका घेतल्या, लोकांना भेटलो. मगाशी कोणीतरी सांगितलं, वर्षा निवासस्थानी सकाळी पहाटे 2, 3, 4 हा एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थान या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचं, कोण्या एकट्या एकनाथ शिंदेचं ते नव्हतं. आणि म्हणून एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की आता तुम्ही मंत्री व्हा, तुम्ही खासदार व्हाल, तुम्ही आमदार व्हाल, तुम्ही आणखी आता जिल्हा परिषद, आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, आता तुम्ही या सर्व कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी यांनी तुमच्यासाठी मेहनत केली आहे. आता तुम्ही सगळ्यांनी यांच्यासाठी मेहनत करायची आहे आणि यांना मोठं करायचं आहे. कारण हाच कार्यकर्ता तुमच्या जीवाला जीव देतो, तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराघरात जातो, गावागावात जातो,
आमदारकीच्या निवडणुकीत पण तेच करतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगतो आणि मतं मिळवतो, तुम्हाला निवडून देतो. फक्त त्याची एवढीच अपेक्षा. आणि मी सांगतो नेहमी, कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. तो जेव्हा अडचणीत आहे, तो जेव्हा संकटात आहे, त्याला हॉस्पिटलची मदत असेल, पोलीस स्टेशनची मदत असेल, कोर्टाची मदत असेल, काही पारिवारिक संकट आलं तर मात्र त्याच्या संकटात उभं राहण्याचं काम माझ्या सकट आपल्या सर्व नेत्यांनी केलं पाहिजे. हीच भावना त्या कार्यकर्त्याची असते. हे तुम्ही करा, सगळ्यांनी हे करा. तो कार्यकर्ता तुमच्यासाठी अहोरात्र घरादारावर तुळशी पात्र ठेवून शिवसेना या 4 अक्षरासाठी मरमर करतो, मेहनत करतो, सत्ता मिळवून देतो. हेच अगोदरच्या लोकांना जमलं नाही आणि समजलं नाही, कळलं पण वळलं नाही, मला माहित नाही. पण कार्यकर्त्याच्या भावना काय आहेत हे ओळखलं पाहिजे. आणि म्हणून माझे हे पत्रकार लोक, जरा तुम्ही माझे बांधव, तुम्ही खाली बसले तर माझ्या बहिणी मला दिसतील. हा, तुमचे कॅमेरे सेट आहेत ना एकदम, काय चांगले आहेत. माझे लाडके पत्रकार भाऊ चांगले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला जपलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आपल्याला प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. त्यातून हा जनादेश तयार झालेला आहे. आणि समोरच्याला वाटत होतं, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, हमें यकीन था कि ये आसमान कुछ कम है. म्हणजे कार्यकर्ते एवढे मजबूत होते आमचे. तुम्ही किती शिव्या देणार, किती शिव्या साप देणार? 2.5 वर्ष शिव्या घातल्या, 2.5 वर्ष काय काय बोलले, आरोप केले, पण आम्ही तुम्हाला आरोपातून उत्तर नाही दिलं. या एकनाथ शिंदेने सहन केले आरोप शिव्या सहन केल्या, सगळं सहन केलं, पण आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिलं. आणि म्हणून ही जनता माझ्या सोबत आली आहे. आणि म्हणून तुम्ही किती शिव्या दिल्या तरी लोकांच्या तोंडून आमच्यासाठी ओव्याच बाहेर पडल्या. म्हणून या निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणतात ना लोक, काय म्हणतात, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते गुलाबराव, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते तो वो आपसे नफरत करने लगते हैं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण जे बेधुंद झालेले, जे डोळ्यावर जाफड बांधलेले, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली, त्यांना काय कळणार आहे? आणि म्हणून त्यामुळेच आजचा दिवस जो आहे, आज आपण संयम बाळगला, तुम्ही संयम बाळगला. तुम्ही हा शेतकऱ्याचा मुलगा, एकनाथ शिंदे हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, हे तुम्हाला पचनी पडलं नाही का? शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले मुख्यमंत्री व्हावा असं काय कुठं कायदा आहे का, नियम आहे? आणि म्हणून गरिबीची जाण असलेला एकनाथ शिंदे, आईची माझ्या तकमक मी पाहिली, घर चालवताना काटकसर करताना पाहिलं, माझ्या पत्नीची काटकसर पाहिली. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा निर्णय घेतला, माझ्या लाडक्या बहिणींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतला, लाडक्या भावाने घेतला, सगळ्यांना घेतला. आणि म्हणून आपल्याला गरिबीची जाण लागते, तोच माणूस हे काम करू शकतो. आणि म्हणून या राज्यामध्ये आज जो विजय मिळाला आहे, आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता आपल्याला जास्तीचं काम करावं लागेल. या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. लोकांनी भरभरून मतदान केले, अगदी मतांचा वर्षाव केला. आणि या
राज्यातल्या नाही, देशातल्या सगळ्या कायदे पंडितांनी तोंडात बोट घातली. अनपेक्षित दैदिप्यमान विजय तुम्ही मिळवून दिला. आणि म्हणून आज आपण एवढ्या या ठिकाणी आभाराचं एक मोठं आभाराची जाहीर सभा घेतली. मी तेव्हा म्हणालो, अरे लोक प्रचार करतात, मत मागायला जातात, विनंती करतात, परंतु जेव्हा निवडून लोक येतात आपले, त्यावेळेस त्यांचे आभार मानणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी हे शिकवलंय. अरे खऱ्याला खरं म्हणा आणि सत्याची बाजू उचलून धरा, ते आपण केलं. आणि म्हणून मी खास तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलोय. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो, हा मराठवाड्याने नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलंय, शिवसेनेवर प्रेम केलंय. बाळासाहेबांनी देखील मराठवाड्यावर प्रेम केलंय. आणि म्हणून या मराठवाड्यातले लोक जेव्हा दुष्काळ होता तेव्हा मुंबई ठाण्याकडे आले होते. मला आठवतंय त्यावेळेस आम्ही मोठी छावणी लावली होती. त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या अगदी खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था त्यावेळेस केली. एवढं प्रेम, हे प्रेम. आणि मी इकडे आलो की तुम्ही हे प्रेम देताय. आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त आपल्याला करायचं आहे. मराठवाड्याची ओळख दुष्काळ वाडा ही आपल्याला दूर करायची आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू केली, परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद केली. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना वरदान असलेली योजना बंद केली. ज्या योजना लोकहिताच्या आहे त्या कदापि कुठलंही सरकार आलं तरी बंद करता कामा नये. परंतु दुर्दैवाने ते केलं. मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री झालो आणि मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली. दोघं कॅबिनेटमध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो. काय आम्ही निर्णय घेतला असेल तर मराठवाडा वॉटर ग्रीड